वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वीची बोर्डाची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहणार आहोत. विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 49 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे दिनांक 1/7/2026 म्हणजे याच वर्षीची जुलै महिन्यामध्ये जी पुरवणी परीक्षा झालेली आहे ती प्रश्नपत्रिका आहे. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 6 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथं जागा दिलेली असते. ही प्रश्नपत्रिका यापूर्वी चॅनलवर मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. काही विद्यार्थी PDF मागतात, पण PDF देणं शक्य नाही. मी कोणाकोणाला देणार? प्रत्येकाला वैयक्तिक देणं शक्य नाही, म्हणून मी व्हिडिओ तयार केला. आता याची उत्तरं काय आहेत ते आपण आज पाहणार आहोत. सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे आवश्यक, कंपल्सरी. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. आणि 4. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. ही सूचना आहे, सर्वच बोर्ड परीक्षेला वापरायची, कारण नवीन प्रश्न जो प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा. एका पाठोपाठ एक नवीन प्रश्न लिहायचे नाहीत. उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालेल. चला तर पाहूया 1 जुलै 2026ची ही प्रश्नपत्रिका कशी सोडवायची. उत्तरं काय आहेत ती तुमची चेक करून घ्या. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केलेत मी. पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न आत्ता आपण सोडवणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये पुढचे प्रश्न लवकरच येतील. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल, कारण मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न जो आहे तो एकूण 20 गुणांचा आहे. अ, ब, क, ड असे 5 गुणांचे 4 प्रश्न आहेत. प्रश्न पहिला अ. खालील विधाने पूर्ण करा, त्याच्यासाठी 5 गुण आहेत. 1. ED बरोबर 0 हा अनुभव येणाऱ्या टिंबटिंब. पर्याय अ. चैनीच्या वस्तू, ब. सर्वसाधारण वस्तू, क. जीवनावश्यक वस्तू आणि ड. टिकाऊ वस्तू. याचं अचूक उत्तर आहे क, म्हणजे जीवनावश्यक वस्तू उत्तर आहे. 2. व्यापार तोलाला असेही म्हणतात टिंबटिंब. पर्याय अ. राष्ट्रीय व्यापार तोल, ब. आंतरराष्ट्रीय व्यापार तोल, क. व्यवहार तोल, ड. सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक देण्याघेण्याचे व्यवस्थित विवरण. अचूक उत्तर आहे ब. आंतरराष्ट्रीय व्यापार तोल. क्रमांक 3. पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत, जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे प्रसिद्ध पुस्तक यांनी प्रकाशित केले. त्यांचं नाव. पर्याय अ. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल, ब. डेव्हिड रिकार्डो, क. लॉर्ड J.M. केन्स, ड. ॲडम स्मिथ. आणि अचूक उत्तर आहे क, म्हणजे लॉर्ड J.M. केन्स. क्रमांक 4. जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादींकडून कर्ज घेतात तेव्हा त्यास टिंबटिंब. पर्याय अ. अंतर्गत कर्ज, ब. वैयक्तिक कर्ज, क. बाह्य कर्ज, ड. आंतरराष्ट्रीय कर्ज. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ, म्हणजे अंतर्गत कर्ज. आता ज्याप्रमाणे मी अ, ब, क, ड असं लिहिते, तुम्ही तसं लिहायचं नाही, तर तो शब्द लिहायचा आहे संबंधित. अ म्हणजे अंतर्गत कर्ज हा शब्द लिहायचा. 5. असा कालावधी ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते त्यास टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय अ. अत्यल्पकाळ, ब. अल्पकाळ, क. दीर्घकाळ, ड. अतिदीर्घकाळ. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे क, म्हणजे दीर्घकाळ. दीर्घकाळ हा शब्द लिहा. ब प्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1. रिकामी चौकट. शिक्षक. रूपउपयोगिता, मातीपासून खेळणे. आता शिक्षकाच्या संदर्भात उपयोगिता आहे, सेवा उपयोगिता असा शब्द चौकटीमध्ये लिहा. 2. पूर्ण स्पर्धा, असंख्य विक्रेते. रिकामी चौकट आहे, काही विक्रेते. आता चौकटीमध्ये लिहायचं अल्पाधिकार, काही विक्रेते असं उत्तर येईल. 3. तात्विक अडचण, विनामूल्य सेवा. तर इथे रिकामी चौकट आहे, मालाच्या साठ्याचे मूल्य. त्याचं उत्तर आहे संख्यात्मक किंवा व्यावहारिक अडचण किंवा अडचणी. 4. पेनशाही, रिकामी चौकट.
चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू. तर पेन आणि शाई ही कोणती वस्तू आहे? पूरक वस्तू. क्रमांक 4चं उत्तर. 5. निर्यात कल पेट्रोलियम उत्पादने. रिकामी चौकट सोने. तिथे उत्तर येणार आहे आयात कल. क प्रश्न आहे, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा. 5 गुणांच्यासाठी 5. 1. देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्हीही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ. त्याला म्हणायचं आहे भांडवली बाजार किंवा भांडवल बाजार. 2. अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी मागणी केली जाते त्याला म्हणायचं विविध उपयोगी वस्तू. 3. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नग संख्या त्याला म्हणायचं साठा. 4. काही विशिष्ट हेतूने तयार केला जाणारा निर्देशांक त्याचं नाव आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. 5. सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक त्याला म्हणतात समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक. ड. विसंगत शब्द ओळखा, म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. 5 गुण. 1. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. अचूक उत्तर आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. क्रमांक 2. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती, गुणोत्तर पद्धती. आणि या गटात न बसणारा शब्द आहे गुणोत्तर पद्धती. क्रमांक 3. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे. पुरवठा नियम, उत्पन्न परिणाम, पर्यायता परिणाम, नवीन उपभोक्ते. आणि उत्तर आहे पुरवठ्याचा नियम किंवा पुरवठा नियम. क्रमांक 4. पुरवठा नियमाचे अपवाद. कृषी उत्पादने, नाशवंत वस्तू, दुर्मिळ वस्तू, गिफेनचा विरोधाभास. आणि अचूक उत्तर आहे गिफेनचा विरोधाभास. 5. उपयोगितेचे प्रकार. रूप उपयोगिता, एकूण उपयोगिता, काल उपयोगिता, स्थल उपयोगिता. आणि गटात न बसणारा किंवा विसंगत शब्द एकूण उपयोगिता. प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न 12 गुणांचा आहे. अ 6 गुणांचा आणि ब 6 गुणांचा. त्यातील अ प्रश्न, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतीही 3. 5 संकल्पना आहेत, त्यापैकी 3 सोडवायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक संकल्पनेला 2 गुण. 1. अर्णव दररोज 500 रुपये दराप्रमाणे 80 डझन आंब्यांची विक्री करतो. 2. साखरेच्या किमतीत 10% वाढ झाली असता साखरेच्या मागणीत 10% घट होते. 3. रीनाने 50,000 रुपयाची एक रकमी रक्कम 1 वर्षाकरता बँकेत जमा केली. 4. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. 5. वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. आता आपण संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करणार आहोत. क्रमांक 1. पहिली संकल्पना आहे, अर्णव दररोज 500 रुपये दराप्रमाणे 80 डझन आंब्यांची विक्री करतो. आपण त्याचं उत्तर पाहू. उत्तर उदाहरणातील संकल्पना आहे पुरवठा. एवढं लिहिलं की तुम्हाला 1 गुण मिळेल. आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण लिहायला 1 गुण, असं 2 गुणांच्यासाठी उत्तर आहे. संकल्पनेचे स्पष्टीकरण पाहूया आपण. विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला विक्रेता साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणतो त्यास पुरवठा असे म्हणतात. साठा हा स्रोत आहे, तर पुरवठा हा साठ्यातून निघणारा प्रवाह आहे. क्रमांक 2. साखरेच्या किमतीत 10% वाढ झाली असता साखरेच्या मागणीत 10% घट होते. उत्तर पाहूया आपण. उदाहरणातील संकल्पना एकक लवचिक मागणी. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूच्या किमतीत शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास त्या मागणीस एकक लवचिक मागणी म्हणतात. वरील उदाहरणात साखरेची किंमत वाढ 10% आणि मागणीत घट 10% समान आहे. क्रमांक 3. रीनाने 50,000 रुपयाची एक रकमी रक्कम 1 वर्षाकरिता बँकेत जमा केली. उत्तर पाहूया. उदाहरणातील संकल्पना मुदत ठेव. संकल्पनेचे स्पष्टीकरण. मुदत ठेव हा ठेवीचा असा प्रकार आहे ज्यात बचतदार ठराविक कालावधीसाठी निश्चित रक्कम व्यापारी बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवतो व तो या ठेवीतील रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढू शकतो. क्रमांक 4. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. उत्तर पाहूया. उदाहरणातील संकल्पना उत्पादन घटकांचे मोबदले देणे.
स्पष्टीकरण. वस्तूंच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले प्राप्त होतात. 5. वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. उत्तर पाहूया. उदाहरणातील संकल्पना हस्तांतरित उत्पन्न. संकल्पनेचे स्पष्टीकरण. दुसऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादक कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर असे उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न होय. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातलाच ब आहे. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी 6 गुण म्हणजे 1 फरक लिहायला 2-2 गुण आहेत. 1. प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी. 2. लास्पेयर किंमत निर्देशांक आणि पाश्चेचा किंमत निर्देशांक. 3. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. 4. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 5. एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती. फरक 2 भागामध्ये लिहायचा. 2 गुण आहेत म्हणून 2च मुद्दे लिहा. एका भागात प्रत्यक्ष मागणी, दुसऱ्या भागात अप्रत्यक्ष मागणी. फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. ज्या वस्तू व सेवा मानवी गरजा प्रत्यक्षपणे पूर्ण करतात त्या वस्तू व सेवांना असणारी मागणी म्हणजे प्रत्यक्ष मागणी होय. ज्या वस्तू व सेवा मानवी गरजा अप्रत्यक्षपणे पूर्ण करतात त्या वस्तू व सेवांना असणारी मागणी म्हणजे अप्रत्यक्ष मागणी होय. फरकाचा दुसरा मुद्दा स्वरूप. उपभोग्य वस्तूंना असणारी मागणी प्रत्यक्ष मागणी असते. उदाहरणार्थ अन्नपदार्थ, कपडे इत्यादींची मागणी. उत्पादन घटकांना असणारी मागणी अप्रत्यक्ष मागणी असते. उदाहरणार्थ हत्यारे, अवजारे इत्यादींची मागणी. दुसरा फरक आहे लास्पेयर निर्देशांक आणि पाश्चेचा निर्देशांक. फरकाचा पहिला मुद्दा वैशिष्ट्य. मूळ वर्षातील वस्तूंच्या परिमाणांच्या आधारे निर्देशांक मोजणे हे पाश्चेच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. चालू वर्षातील वस्तूंच्या परिमाणांच्या आधारे निर्देशांक मोजणे हे पाश्चेच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. सूत्र पाहूया. लास्पेयर निर्देशांकाचं सूत्र लिहायचं. समेशन P1 Q1 छेद समेशन P0 Q0 गुणिले 100. पाश्चेचा निर्देशांक समेशन P1 Q1 छेद समेशन P0 Q1 गुणिले 100. सूत्र व्यवस्थित लिहा. तिसरा फरक आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ. जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो असा कर म्हणजे प्रत्यक्ष कर होय. जो कर वस्तू व सेवांवर आकारला जातो व त्यामुळे ज्या कराचा करघात एका व्यक्तीवर म्हणजे विक्रेत्यावर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर ग्राहकावर पडतो असा कर म्हणजे अप्रत्यक्ष कर होय. फरकाचा दुसरा मुद्दा उदाहरणे. वैयक्तिक उत्पन्न कर, संपत्ती कर इत्यादी प्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत. वस्तू व सेवा कर, कस्टम ड्युटी इत्यादी अप्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत. चौथा फरक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. कार्ल शॉपिरो यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. फरकाचा दुसरा मुद्दा आहे व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत वस्तूंच्या व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यांचा समावेश होतो. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत यांचा समावेश होतो. पाचवा फरक आहे एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च. अर्थ पाहूया. सर्व नगसंख्येच्या विक्रीनंतर प्राप्त होणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक उत्पादन घटकांवर केलेला खर्च म्हणजेच एकूण खर्च होय. दुसरा फरकाचा मुद्दा आहे सूत्र. एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत. एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसरा आणि चौथा प्रश्न लवकरच सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास प्रतिसाद नक्की द्या आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा.
अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.